ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया यांनी खासदार उदयनराजे यांची जाहीर माफी मागितली आहे। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियानं 2003 साली शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि या पुस्तकातील पान क्रमांक 31, 33, 34 आणि 93 वरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची काही विधानं पडताळणी न करता प्रकाशित करण्यात आल्याचं मान्य करत माफी मागण्यात आली आहे। मोठी बातमी पाहतोय आपण। या विधानांना प्रकाशित केल्याबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटतंय अशी प्रतिक्रिया, कोणत्याही त्रासाबद्दल आम्ही जाहीर माफी मागतो अशी नोटीस वर्तमानपत्रात देत या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी ओंकार कदम। ओंकार, नेमकं प्रकरण काय आहे, या पुस्तकातला मजकूर काय? साली जेम्स लेनने हे पुस्तक प्रकाशित झालं होतं जेम्स लेनच्या नावाने आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने हे प्रकाशित केलं होतं पुस्तक आणि तेव्हापासून या पुस्तकावर वादविवाद सुरू होते। एकूणच या पुस्तकांमध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊराजे यांच्याबद्दल चुकीची विधानं केल्याचं वारंवार बोललं जात होतं आणि त्या दरम्यान उदयनराजे यांच्याकडून सुद्धा ह्या गोष्टी पुढे आलेल्या होत्या। बरीच आंदोलनं झाली होती आणि अखेर आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रेस इंडियाने याबद्दल उदयनराजे यांची जाहीर माफी मागितली आणि ही माफीची प्रेस नोट ही त्यांनी आता रिलीज केलेली आहे पेपरमधनं। एकूणच या सगळ्या विधानांबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटत आहे आणि छत्रपती उदयनराजे भोसले आणि जनतेला झालेला जो त्रास आहे त्याबद्दल आम्ही माफी मागतो अशा प्रकारच्या या नोटीसमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे। या पुस्तकांमधील पान क्रमांक 31, 33 आणि 34 आणि 93 या पानांवर जो काही मजकूर लिहिला गेला त्याची पडताळणी केली नसल्याचं सुद्धा कबुली या युनिव्हर्सिटीच्या कडून देण्यात आलेली आहे। ओंकार, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर अखेर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियानं दिलगिरी व्यक्त केलेली आहे।